राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर. सुनेत्रा पवारांसह कुटुंबाला मानसिक त्रास दिला जातोय. उमेश पाटलांचा गंभीर आरोप. सिद्धिविनायक मंदिर कथित देणगी घोटाळ्याच्या चौकशीचा आदेश. गेल्या 5 वर्षातील देणगी संकलनाच्या तपासणीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश. अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना. सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेणार. पवारांचे 8 खासदार सोमवारी मोदींना भेटणार. महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी होणार चर्चा. मोदी आणि शहांना आंदोलकांना भेटायला वेळ नाही. गद्दारांना भेटायला वेळ आहे. मोदी नवे स्वामी झालेत काय? उद्धव ठाकरेंची शिंदे मोदी भेटीवरती टीका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार सोमवारी मोदींना भेटणार. महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती भेट असल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर. फडणवीस एकनाथ शिंदेंनी घेतली शहांची भेट. बैठकीतला तपशील गुलदस्त्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पुन्हा भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. महारक्तदान शिबिराला सुद्धा उपस्थित राहणार. रणनीतिकार प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीतून वाढता विरोध. तटकरेंपाठोपाठ भुजबळांचा सुद्धा प्रशांत किशोरांच्या विरोधात भूमिका. नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना धक्का. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला विरोध असून सुद्धा राबवला जात असल्यानं नाराजी. नव्या संधी येतील त्यासोबत आव्हानही येतील. जो शिकेल तोच जिंकेल. मोदींकडून IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. महाराष्ट्रातील 3 विषय तज्ञच नीट पेपर फुटीचं मास्टरमाइंड. सीबीआयचा दोषारोपपत्रात दावा. कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदारचं नाव. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आढावा बैठक. मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर संतापल्या. खड्डे भरायला पेवर ब्लॉकचा वापर केल्यानं आदिती तटकरेंचा संताप. राज्यामध्ये 2,60,000 कुणबी प्रमाणपत्र वैध. 219 अर्ज नामंजूर. सर्वाधिक अर्ज नाशिक विभागातून आल्याची माहिती. मुंबई लोकल मारहाण प्रकरणातील पीडित महिलेचा शोध. पीडिता तृतीयपंथी नसून महिलाच असल्याचं तपासामधून स्पष्ट. स्वतःच्या बचावासाठी आरोपीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न. दादर कबूतरखान्याचे पालिकेकडून सुशोभीकरण होणार. मूळ स्वरूप कायम ठेवत विकासाचा प्रस्ताव. ऐतिहासिक वास्तू वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांचं जतन करण्यावरती भर. नगरसेवक रमेश म्हात्रेची आधारवाडी जेलमधून सुटका. रमेश म्हात्रे गोव्याला रवाना होणार. हायकोर्टाची रमेश म्हात्रेला महाराष्ट्र बंदी. शहरातील फुटपाथ 15 दिवसांमध्ये अतिक्रमण मुक्त करा. मुंबई हायकोर्टाचे कमिशनरची लातूर पालिकेला नोटीस. अन्यथा लातूर महानगरपालिका प्रशासनावरती कारवाई अटळ. महामंडळाच्या आगारामध्ये लोखंडी फलक कोसळला. दुर्घटनेमध्ये माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील गंभीर जखमी. सोयगावमध्ये एसटी महामंडळाच्या आगारातील घटना. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग. निवडणूक मतपेटीतून की राजकीय वाटाघाटीतून याकडे लक्ष. वीस महिन्यांपासून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला. 9 दिवसांपासून कर्मचारी आंदोलनावरती ठाम. मात्र प्रशासनाकडून आंदोलनाची दखल नाही. पगार रखडल्यानं कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट. मिठी नदीच्या काठावरती विहार पथ उभारणार. मिठी नदीच्या काठावरती 3.3 किलोमीटर लांबीचा विहार पथ प्रकल्प. 40,000 वृक्षांची लागवड आणि संवर्धन केल्याची सुद्धा माहिती. मुंबईमध्ये पावसाची विश्रांती. उकाड्यामध्ये वाढ. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावाचा भडका. 5 दिवसांमध्ये सोनं 8,000 तर चांदी 13,000 वधारली.
सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये संयुक्त संरक्षण करार. एका देशावरती हल्ला झाल्यास तीनही देशावरती समजला जाणार.